कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नक्की काय चाललंय ना ते आपल्याला शोधून काढायला हवं। हा शोधून तर काय वहिनी, आजची मंदिरात गेल्यात ना, मग आपण दोघी पण तिथेच जाऊयात का? एलिस जासूस पार्टनर काय घडतंय? माझं घर किती आनंदात होतं, दुर्गाला बाळ होणार आहे कळल्यावर सगळेच किती उत्साहात होते। कोणाची नजर लागली आमच्या आनंदाला? आधी दुर्गाचं बाळ गेलं, मग तिला त्रास होऊ नये म्हणून मी घर सोडून गेले तर आजी आजारी पडले, आणि आजी का आजारी पडल्यात ह्याचं नेमकं कारण सुद्धा कळत नाही। नाही म्हणजे पार्टनर, मला असं वाटते की त्यांचा आजारपण ना पार्टनर मानसिक आहे, आणि त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांना काय खातंय हे सांगतच नाहीये ते, आणि आम्हालाही कळत नाहीये। त्यांच्या ना मनात बहुतेक काहीतरी आहे जे जे त्यांना सतत खातंय, पण नक्की काय ते कळत नाही आणि ते सांगतही नाहीये। पार्टनर प्लीज 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 असं काहीतरी कर की आजी मला त्यांच्या मनातलं सगळं सांगते। मी मैत्रीण आहे ना आजींची, जर आजींनी मला त्यांच्या मनातलं सांगितलं तर मला त्यांची मदत करता येईल, प्लीज। आणि पार्टनर, तुला तर सगळंच माहिती असतं ना, म्हणजे कोण कुठे आहे, काय चाललंय, काय करते, माहिती असतं ना तुला। मला सांग ना, आजी कुठे आहेत? त्या घरी परत कधी येणार? ते सुखरूप आहेत ना? आणि कोण आहे ती बाई जे ना आजी शोधतायत? हे बघ पार्टनर, जर मला कळलं ना की ती बाई कोण आहे, आजी का तिच्या मागे जातात, तर मी मदत करू शकेन ना आजींना, त्यांचे टेन्शन कमी करू शकेन। प्लीज प्लीज आजींचं टेन्शन कमी कर, प्लीज। बोला मॅडम, मी तुमची काही मदत करू शकते का? ॲक्च्युली मला तुमच्या आश्रमातल्या एका बाईंची थोडीशी माहिती हवी होती, म्हणजे एक मिनिट हं. ते या बाई तुमच्या आश्रमातच असतात ना? मी म्हणाले तेव्हा, पण यांनी या फोटोतल्या बाईचं वेगळंच नाव सांगितलं तर खूप बरं होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।